हॅलो अँड गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. स्वागत आहे तुमचं मेगाबिट एज्युकेशनच्या यूट्यूब चॅनलवर. चला बघूया आजचे व्होकॅब्युलरीचे वर्ड्स, वन वर्ड सबस्टिट्यूशन, मिसस्पेल्ड वर्ड आणि इडम्स अँड फ्रेजेस. सो फर्स्ट वर्ड आहे आपला आजचा, तो आहे एम्फेसिस. EMPHASIS. एम्फेसिस म्हणजे काय होते तर स्पेशल इम्पॉर्टन्स, व्हॅल्यू ऑर प्रॉमिनन्स गिवन टू समथिंग. म्हणजे काय होते, विशेष भर देणे, त्याला काय म्हटलं जातं एम्फेसिस, किंवा विशेष जोर देणे किंवा प्राधान्य देणे, त्याला म्हटलं जातं एम्फेसिस. तर एम्फेसिस म्हणजे काय होते, शब्दांवर विशेष आघात, ओके, किंवा विशेष जोर, भर व प्राधान्य, त्याला म्हटलं जातं एम्फेसिस. सो याचे सिनोनिम काय आहेत, प्रॉमिनन्स, इम्पॉर्टन्स आणि सिग्निफिकन्स. म्हणजे काय होतं तर शब्दांवर विशेष आघात, विशेष जोर, भर किंवा प्राधान्य देणे म्हणजे एम्फेसिस होते. आणि त्याचं अँटोनिम काय आहेत, इग्नोरन्स, इनकॉम्पिटन्स आणि इनसिग्निफिकन्स. तर एकदा यूज बघून घेऊया आपण एम्फेसिसचा सेंटेन्स मध्ये कसा केलेला आहे. दे प्लेस्ड ग्रेट एम्फेसिस ऑन द इंडिव्हिज्युअल्स फ्रीडम. तर याचा मराठीमध्ये काय अर्थ होतो, त्यांनी व्यक्तींच्या स्वातंत्र्यावर खूप भर दिला किंवा विशेष भर दिला, असा या सेंटेन्सचा अर्थ होतो. काय होतो, त्यांनी व्यक्तींच्या म्हणजे इंडिव्हिज्युअल्सच्या फ्रीडमवर म्हणजे स्वातंत्र्यावर विशेष किंवा खूप भर दिला आहे, असं इथे एम्फेसिस म्हणजे भर यूज करण्यात आलेला आहे. ओके, नेक्स्ट बघूया बेनेवोलेंट. बेनेवोलेंटचं काय मिनिंग आहे, काइंड अँड जेनरस. काइंड अँड जेनरस म्हणजे आधी सुद्धा झालेला आहे हा वर्ड. त्याचं काय मिनिंग आहे तर परोपकारी, किंवा जो दान धर्म जास्त करतो त्याला काय म्हटलं जातं बेनेवोलेंट, किंवा जो दयाळू आहे त्याला सुद्धा बेनेवोलेंट असं म्हटलं जातं. सो बेनेवोलेंट म्हणजे काय होते, परोपकारी किंवा दान धर्मशील, जो दान धर्म जास्त करतो, जो दयाळू आहे किंवा जो कृपाळू आहे, त्याला सुद्धा काय म्हटलं जातं बेनेवोलेंट असं म्हटलं जातं. सो याचं काय आहे सिनोनिम्स आहेत कंपॅशनेट आणि अँटोनिम आहेत क्रुएल. ओके, यूज बघून घेऊया आपण सेंटेन्स मध्ये. द बेनेवोलेंट ओल्ड मॅन डोनेटेड जेनरसली टू द ऑर्फनेज. तर ऑर्फनेज म्हणजे काय होते, अनाथ आश्रम. तर काय केलेलं आहे याच्यामध्ये, याचा अर्थ काय होतो मराठीमध्ये तर त्या दानशूर वृद्धाने. तर इथे बेनेवोलेंट म्हणजे यूज करण्यात आलेला आहे दानशूर. वृद्धाने, ओल्ड मॅनने अनाथ आश्रमाला म्हणजे ऑर्फनेजला उदार हस्ते, म्हणजेच उदार, जेनरसली म्हणजे काय होते उदार, ओके, उदार हस्ते देणगी दिली, असा या सेंटेन्सचा अर्थ होतो. द बेनेवोलेंट ओल्ड मॅन डोनेटेड जेनरसली टू द ऑर्फनेज, म्हणजेच त्या दानशूर वृद्धाने अनाथ आश्रमाला उदार हस्ते देणगी दिली. ओके, नेक्स्ट आहे अफेमेरल. EPHEMERAL. अफेमेरल याचं प्रोनाउन्सिएशन आहे. तर अफेमेरलचं काय मिनिंग आहे, लास्टिंग फॉर अ व्हेरी शॉर्ट टाइम, म्हणजे जे काय आहे तात्पुरते आहे, एकदम क्षणिक आहे, त्याला काय म्हटलं जातं एफेमेरल असं म्हटलं जातं. तर मराठीमध्ये काय अर्थ होतो याचा, तात्पुरते किंवा क्षणभंगूर, क्षणिक, किंवा आपण याला म्हणू शकतो खूप कमी काळासाठी. तर सिनोनिम काय आहेत एफेमेरलचं, ट्रान्झिएंट आणि अँटोनिम आहेत परमनंट. तर यूज बघून घेऊया. द ब्युटी ऑफ चेरी ब्लॉसम्स इज अफेमेरल, फेडिंग विदिन डेज. तर याचा अर्थ काय आहे, चेरी ब्लॉसमचे सौंदर्य काही दिवसातच लुप्त होत आहे, असं या सेंटेन्सचा अर्थ होतो मराठीमध्ये. काय आहे, चेरी ब्लॉसमचे सौंदर्य म्हणजेच त्याची ब्युटी जे आहे ती काही दिवसातच लुप्त होत आहे. इथे अफेमेरल म्हणजे यूज करण्यात आलेला आहे लुप्त म्हणून. ओके, नेक्स्ट वर्ड आहे प्रॅग्मॅटिक.
प्रॅग्मॅटिकचं काय मिनिंग आहे तर प्रॅक्टिकल अँड रिअलिस्टिक, म्हणजेच जे काय आहे वास्तववादी आहे, जे काय आहे रिअलिस्टिक आहे, वास्तववादी आहे, व्यवहारवादी आहे, फलवादी आहे आणि समजूतदार आहे. त्याला काय म्हटलं जातं प्रॅग्मॅटिक असं म्हटलं जातं. समजूतदार सेन्सिबल आहे. ओके, सो याचं सिनोनिम काय आहेत सेन्सिबल आणि अँटोनिम आहेत आयडियलिस्टिक. ओके, सो प्रॅग्मॅटिक म्हणजे काय होते वास्तववादी, व्यवहारवादी, फलवादी किंवा समजूतदार. तर यूज बघून घेऊया. हिज प्रॅग्मॅटिक अप्रोच हेल्प सॉल्व द प्रॉब्लेम इफिशियंटली. तर याचं मिनिंग काय होतं मराठीमध्ये त्याच्या व्यवहारिक दृष्टिकोनामुळे. ओके, त्याच्या व्यवहारिक दृष्टिकोनामुळे समस्या प्रभावीपणे सोडवण्यात मदत झाली असा याचा अर्थ होतो मराठीमध्ये. ओके, सो इथे प्रॅग्मॅटिक म्हणजे यूज करण्यात आलेला आहे व्यवहारिक म्हणून, व्यवहारिक दृष्टिकोन अप्रोच. ओके, नेक्स्ट बघूया वन वर्ड सबस्टिट्यूशन. वन वर्ड सबस्टिट्यूशन मध्ये फर्स्ट वर्ड आहे आपला तो आहे हार्बर. हार्बरचं काय मिनिंग आहे अ पीस ऑफ शेल्टर फॉर शिप्स. तर जिथे शिप्स ठेवल्या जातात, जिथे त्यांचं स्थान आहे, जिथे म्हणजे जिथे आश्रय करतात शिप्स, त्यांना काय म्हटलं जातं हार्बर असं म्हटलं जातं वन वर्ड मध्ये. आपण बंदर सुद्धा म्हणू शकतो. बंदर असतात जिथे शिप्स ठेवण्यात येतात, तिथे ते आश्रय करतात त्या शिप्स, त्यांना म्हटलं जातं हार्बर. ओके, अ पीस ऑफ शेल्टर फॉर शिप्स म्हणजे आहे हार्बर. तर याचं काय होते मराठीमध्ये जहाजांना सुरक्षित त्याची जागा म्हणजे होते हार्बर किंवा बंदर आणि आश्रय स्थान. ओके, नेक्स्ट वर्ड आहे प्लुटोक्रेसी. PLUTOCRACY. प्लुटोक्रेसी म्हणजे काय होतं गव्हर्नमेंट बाय वेल्दी. तर याचा अर्थ काय होतो श्रीमंताच्या तंत्राने चालणारे सरकार म्हणजेच गव्हर्नमेंट. तर श्रीमंताच्या तंत्राने चालणारे जे सरकार असते त्याला वन वर्ड मध्ये इंग्लिश मध्ये म्हटलं जातं प्लुटोक्रॅसी. PLUTOCRACY. ओके, नेक्स्ट बघूया मिसस्पेल्ड वर्ड. मिसस्पेल्ड वर्ड मध्ये फर्स्ट वर्ड जो आहे तो आहे हरासमेंट. सो त्याची करेक्ट स्पेलिंग काय आहे हरासमेंटची ऑप्शन बी HARASSMENT. काय स्पेलिंग आहे करेक्ट तर ती आहे HARASSMENT. तर हॅरॅसमेंट म्हणजे काय होते मराठीमध्ये तर त्याचा अर्थ होतो छळ, छळणूक किंवा सतावणी सुद्धा म्हटलं जातं. तर काय होते हॅरॅसमेंट म्हणजे छळ करणे, छळणूक किंवा सतावणे. नेक्स्ट वर्ड आहे एम्बॅरेसमेंट. तर एम्बॅरेसमेंटची करेक्ट स्पेलिंग आहे ऑप्शन बी EMBARRASSMENT. परत एकदा सांगते EMBARRASSMENT. एम्बॅरेसमेंटची ही करेक्ट स्पेलिंग आहे. आणि एम्बॅरेसमेंट म्हणजे काय होते मराठीमध्ये तर पेच किंवा अडचण किंवा गोंधळ म्हणजे काय होतं एम्बॅरेसमेंट. जसं आपण म्हणतो ना मला एम्बॅरेसमेंट होत आहे म्हणजे मी गोंधळलेली आहे किंवा मला अडचण होत आहे, मी पेचात पडलेली आहे, त्याला म्हटलं जातं एम्बॅरेसमेंट. नेक्स्ट बघूया इडम्स अँड फ्रेजेस. इडम्स अँड फ्रेजेस मध्ये फर्स्ट आहे बाईट द बुलेट. बाईट द बुलेटचं मिनिंग काय आहे टू एन्ड्युअर अ पेनफुल ऑर डिफिकल्ट सिच्युएशन ब्रेवली. म्हणजे वेदनादायक किंवा कठीण परिस्थिती धैर्याने सहन करणे याला म्हटलं जातं बाईट द बुलेट. जी कठीण परिस्थिती आहे किंवा वेदनादायक परिस्थिती आहे तिला धैर्याने तिला तोंड देणे, तिला समोर जाणे त्याला म्हटलं जातं बाईट द बुलेट. वेदनादायक किंवा कठीण
परिस्थिती धैर्याने सहन करणे. म्हणजे काय होतं, बाईट द बुलेट. एक्झाम्पल काय आहे, ही हॅड टू बाईट द बुलेट अँड टेल हिज बॉस अबाउट द मिस्टेक. सो याचा अर्थ काय होतो मराठीमध्ये, सो त्याला काय, त्याला सहन करावे लागेल, त्याला धैर्याने सहन करावे लागेल आणि त्याच्या बॉसला मिस्टेक बद्दल सांगावे लागेल, असं या सेंटेन्सचा अर्थ आहे. ही हॅड टू बाईट द बुलेट अँड टेल हिज बॉस अबाउट द मिस्टेक. नेक्स्ट आहे हिट द नेल ऑन द हेड. हिट द नेल ऑन द हेडचं काय मिनिंग आहे, टू डिस्क्राईब एक्झॅक्टली व्हॉट इज राईट ऑर ट्रू. म्हणजेच एखाद्या गोष्टीबद्दल अगदी बरोबर किंवा अचूक असणे. म्हणजे काय होतं, हिट द नेल ऑन द हेड. याचं एक्झाम्पल काय आहे, हर अनालिसिस ऑफ द प्रॉब्लेम हिट द नेल ऑन द हेड. म्हणजेच तिच्या समस्येचे विश्लेषण नेमके काय बरोबर आहे त्याचे वर्णन करते, असं या सेंटेन्सचा अर्थ होतो. परत एकदा या सेंटेन्सचा अर्थ सांगून देते तुम्हाला मराठीमध्ये काय होतो. सो तिच्या समस्येचे विश्लेषण नेमके काय बरोबर आहे याचे वर्णन करते, असा या सेंटेन्सचा अर्थ आहे. ओके, सो हिट द नेल ऑन द हेड म्हणजे काय होतं, तर एखाद्या गोष्टीबद्दल अगदी बरोबर किंवा अचूक असणे. तर हे आहेत आपल्या आजचे इडम्स अँड फ्रेजेस, वन वर्ड सबस्टिट्यूशन, मिसस्पेल्ड वर्ड, आणि जे पण आपण व्होकॅब्युलरीचे वर्ड्स पाहिलेले आहेत त्याचे सिनोनिम्स, अँटोनिम्स आणि मराठीचे मिनिंग्स परत एकदा वाचून घ्या. जे सेंटेन्सेस दिले आहे, जे वर्डचा यूज दिलेला आहे तो सुद्धा एकदा वाचून घ्या. आणि तुम्हाला जसं मी सांगितलेलं आहे याचे मिनिंग सुद्धा, तर ते मिनिंग सुद्धा परत एकदा मी सांगितलेलं आहे तसं ऐकून घ्या आणि तुम्हाला वाटले तर तुमच्या मनाने तुम्ही सेंटेन्सेस तयार करा. ओके, सो तुम्हाला सेशन आवडलं असेल, सेशनला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच तुमच्या फ्रेंड्सला शेअर करा. ऑल द बेस्ट ऑल ऑफ यू अँड थँक्यू.